जे हे पत्र लिहितात तुम्ही नाव तरी लिहा, म्हणजे चर्चा करता येईल, बोलता येईल, नक्की काय त्यांची अडचण आहे हे आम्हाला समजून घेता येईल. बारामतीकडेही जरा लक्ष द्या, दादांच्या जाण्यानं बारामती पोरकी झाली आहे. या ओळी आहेत पवार कुटुंबाला लिहिलेल्या एका पत्राच्या. 28 जानेवारीला एक विमान अपघात झाला आणि अजितदादांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला हा काळा दिवस. बारामतीसाठी तर जणू दुःखांचा डोंगरच कोसळला. कारण आजपर्यंत दादांनी बारामतीला तळ हातातील फोडासारखं जपलं होतं आणि बारामतीनंही दादांना कधीही पाठबळ कमी पडू दिलं नाही. त्यामुळे आता दादांच्या जाण्यानं बारामती पोरकी झाली आहे. जे प्रश्न दादा सोडवायचे त्या प्रश्नांनी गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. त्यामुळे आता बारामतीकडेही लक्ष द्या असं म्हणत बारामतीकरांना पवार कुटुंबाला पत्र लिहिलंय. या पत्रात नेमकं काय म्हटलंय, हे भावनिक पत्र नेमकं काय आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी. या पत्रात एक बारामतीकर लिहितो, आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुनित्रा वहिनी, आदरणीय सुप्रियाताई, पारदादा, जयदादा, योगेंद्रदादा, जरा बारामतीकडेही लक्ष द्या, ही नम्र विनंती. दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती खऱ्या अर्थानं पोरकी झाली आहे. आज बारामतीतील सामान्य नागरिक अनेक प्रश्नांना सामोरे जात आहेत. नगर परिषदेचा कारभार अत्यंत असमाधानकारक पद्धतीने सुरू असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे. एखादा हुकुमशहा ज्या पद्धतीने सत्ता चालवतो त्याच पद्धतीनं नगरपालिकेचा कारभार चालवला जात असल्याचं चित्र दिसतंय. बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढतीये, नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होतीये आणि सर्व काही एका व्यक्तीच्या नियंत्रणात असल्यासारखं एक कलमी कार्यक्रम सुरू असल्याची चर्चा आहे. बारामती ही केवळ एक राजकीय जागा नाही, ती शरद पवार साहेबांनी आणि पवार कुटुंबानं वर्षानुवर्ष घडवलेली विश्वासाची भूमी आहे. म्हणूनच पवार कुटुंबातील सर्व मान्यवरांना विनंती आहे की बारामतीतील सामान्य जनतेच्या समस्या, नगर परिषदेचा कारभार, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील मनमानी याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. जनतेचा आवाज ऐका, अशी भावनिक साद या पत्रातून पवार कुटुंबाला घातली गेली आहे. एक जागृत बारामतीकरानं शरद पवार, सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ, जय आणि युगेंद्र पवार यांना थेट पोस्टकार्डद्वारे खुलं पत्र लिहिलंय. या पत्रावर पवार कुटुंबीय आता नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून पवार कुटुंब आता बारामतीतील गुन्हेगारीवर वचक बसवण्यात यशस्वी ठरणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. त्याच सोबत या पत्रानं एक सगळ्यात मोठा फरक दाखवून दिलाय, तो म्हणजे अजितदादा असतानाची गतिमान बारामती आणि त्यांच्या पश्चात सध्या समस्यांच्या गर्तेत सापडलेली बारामती. या दोन्ही स्थितींमधील टोकाचा फरक आज अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय. नवीन नवीन काय ना काय नवीन पत्र हे येत राहतात. मला आठवतंय पूर्वी पण काहीतरी एक पत्र आलेलं, परत काहीतरी एक नवीन पत्र आलेलं, आणि हे सगळे पत्र अनॉनिमस असतात. पत्र कोण लिहितंय हे काय तिथं खालती ते त्यांचं नाव लिहित नाही. पुढच्या वेळेस तुमच्या माध्यमातून विनंती करतो मी त्यांना, जे हे पत्र लिहितात तुम्ही नाव तरी लिहा, म्हणजे चर्चा करता येईल, बोलता येईल, नक्की काय त्यांची अडचण आहे हे आम्हाला समजून घेता येईल. पण बाकीच्यांचं मी काय सांगू शकत नाही. पण आम्ही सगळेच इथं काम करत आलोय. आठवड्यातले 5 दिवस मी इथं बारामतीत असतो आणि आता म्हणजे पवार कुटुंब जर तुम्ही बघितलं तर मी, साहेब आणि ताई आज आम्ही सत्तेत नाहीये. आमचा पक्ष वेगळा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार हा पक्ष वेगळा आहे. आज सत्तेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पक्ष, हा तो आज सत्तेत आहे. त्याच्यामुळं राजकीय जर तुम्ही आम्हाला विचारत असाल तर आज सत्तेत नसून सुद्धा जास्तीत जास्त वेळ मी बारामतीकरांसाठी देतोय. दादांच्या जाण्यानं संपूर्ण राज्याचे तर मोठं नुकसान झालंच आहे, परंतु त्यांनी रक्ताचं पाणी करून उभारलेली आणि स्वतःच्या जीवापाड जपलेली बारामती आज खऱ्या अर्थानं पोरकी झाली आहे. दादांच्या निधनाला काही महिने उलटून गेले असून त्या अल्पावधीतच बारामतीकरांना अजितदादांच्या असण्यातील आणि नसण्यातील फरक प्रकर्षानं जाणवू लागलाय. अजितदादांच्या काळात बारामतीची ओळख एका कडक, शिस्तबद्ध आणि हायटेक शहराच्या रूपात होती. दादांचा प्रशासनावर असलेला दरारा सर्वश्रुत होता. पहाटेच्या वेळी स्वतः रस्त्यावर उतरून विकास कामांची पाहणी करणारा, झाडाझडती घेणारा आणि अधिकाऱ्यांना जागेवर धारेवर धरणारा नेता बारामतीनं अनेक दशकं अनुभवला. दादांच्या याच कडक शिस्तीमुळे शहरातील रस्ते चकचकीत राहायचे. शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांची कामं विनासायास आणि वेळेत व्हायची आणि संपूर्ण शहराला एक वेगळी शिस्त लागलेली असायची. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत तर गुन्हेगारांवर दादांचा असा काही वचक होता की गुन्हेगारी प्रवृत्तींना डोकं वर काढण्याची हिंमत होत नव्हती. महिला आणि व्यापारी वर्ग स्वतःला अत्यंत सुरक्षित समजत होते. बारामती मॉडेल हे देशासाठी विकासाचं एक उत्तम उदाहरण बनलं होतं. मात्र आज अजितदादा नसतानाची बारामती पूर्णपणे बदललेली पाहायला मिळते.
दादांच्या पश्चात येथील प्रशासकीय यंत्रणेला मोठी मरगळ आली असून अधिकाऱ्यांवरील तो कडक जरब आणि दरारा आता राहिलेला नसल्याचं चित्र आहे. नगर परिषदेचा कारभार मंदावला असून विकास कामांचा दर्जा कमालीचा घसरल्याचे आरोप स्थानिक नागरिकांकडून सातत्यानं होत आहेत. एकेकाळी स्वच्छतेसाठी नावाजलेल्या या शहरात आता कचऱ्याचं साम्राज्य आणि अस्वच्छता ठिकठिकाणी पाहायला मिळते. प्रशासकीय ढिलाईमुळे नागरिकांना किरकोळ कामांसाठीही चक्रा माराव्या लागतात, ज्यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. सर्वात मोठी आणि चिंताजनक बाब म्हणजे शहरातील वाढती गुन्हेगारी. अजितदादांचा अंकुश निघून गेल्यामुळे बारामतीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तींनी पुन्हा डोकं वर काढलंय. कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजले असून वाढत्या चोऱ्या, हाणामाऱ्या आणि असुरक्षिततेच्या वातावरणामुळे बारामतीकर कमालीचे धास्तावलेत. येथील व्यापारी वर्ग आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज ऐरणीवर आलाय. नुकतीच जुलै 2026 मध्ये शहरात दादांच्या एका भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तेव्हा संपूर्ण बारामती पुन्हा एकदा भावूक झाली होती. परंतु केवळ पुतळा उभारून चालणार नाही, तर दादांनी निर्माण केलेली बारामतीची वैभवशाली परंपरा, विकास आणि सुरक्षितता टिकून ठेवणं हेच त्यांना खरं अभिवादन ठरेल, अशी भावना आज प्रत्येक बारामतीकर व्यक्त करतायत. एकूणच दादा असतानाची गतिमान बारामती आज त्यांच्या नसण्यानं एका मोठ्या राजकीय आणि प्रशासकीय पोकळीचा सामना करते. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.